नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनामध्ये जोरदार तयारी। शिवसेनेकडून 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता। काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या फंदामध्ये अर्धा भारत भाजप मुक्त झाला। इंडिया आघाडीनं बहुमत मुक्त भाजप सत्तामध्ये आणला। सामनामधून भाजपवरती जोरदार हल्लाबोल। मुंबईमध्ये मातोश्री निवासस्थानाच्या जवळ मुख्यमंत्री शिंदेंचा बॅनर। ठाकरेंना डिवचण्याचा शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी। भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावलं। बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठका। संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेता निवडीवरती शिक्कामोर्तब अपेक्षित। राहुल गांधींच्या निवडीसंदर्भात उत्सुकता। ग्रामस्थांचा विरोध आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम। अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार। छत्तीसगडमधील नारायणपूरच्या पोलीस कॅम्पवरती नक्षलवाद्यांचा हल्ला। काही पोलीस जखमी तर दंतेवाडामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीमध्ये 7 नक्षलवादी ठार। इनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन। हैदराबादच्या स्टार रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान घेतला अखेरचा श्वास। मुंबईमध्ये पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून बरसण्याची शक्यता। तर मराठवाड्यासह कोकणामध्ये येलो अलर्ट। राज्यातील उपयुक्त पाणीसाठा खालावला। पाणीसाठा 20.58%। संभाजीनगरमधील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।